प्रत्येक दिवसागणिक तुमच्या यशाचं आभाळ अधिकाधिक विस्तारित होत जाओ। तुमच्या समृद्धीच्या सागराला किनारा नसावा। तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत। आपले पुढील आयुष्य सुख समृद्धी आणि ऐश्वर्य संपन्न हो, हीच सदिच्छा। याच दिनकर पाटील आपणास आपल्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा। भारतीय जनता पार्टीचे सातपूर शिवाजीनगर प्रभागाचे कार्यशील नगरसेवक दिनकर अण्णा पाटील यांचा येत्या 29 फेब्रुवारी 2024 रोजी वाढदिवस असल्याने या वाढदिवसानिमित्त 23 फेब्रुवारी 2024 ते 29 फेब्रुवारी 2024 या कालावधीमध्ये सायंकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत दिव्य शिवपुराण महाकथेचं दिनकर पाटील अभिष्टचिंतन सोहळा समितीच्या वतीने गणेश श्रीकृष्ण मंदिर छत्रपती शिवाजीनगर सातपूर या ठिकाणी आयोजन करण्यात आलं आहे। विद्यावाचस्पती स्वामी डॉक्टर तुळशीरामजी गुट्टे महाराज यांच्या सुश्राव्य वाणीद्वारे शिवमहापुराण कथा रसामृताचा भाविकांना लाभ होणार असून सर्व नाशिककरांना या शिवमहापुराण कथा सोहळ्याचा लाभ घेण्याचं आवाहन आयोजकांनी केलं आहे। भक्तही भस्म धारण करतात आणि पवित्र असं भस्मधर धारण करून जपमाळा करताना किंवा जप करताना किंवा गळ्यामध्ये आपण रुद्राक्ष धारण करतो। भगवान शंकराने एकदा पार्वती मातेला रुद्राक्षाचं महत्त्व सांगितलं की त्या रुद्राक्षाचं काय महत्त्व आहे। रुद्राक्षाच्या दर्शनाने, त्याच्या स्पर्शाने व त्यावर जप केल्याने आपल्याला अनेक पटीचं पुण्य मिळतं। रुद्राक्ष महात्म्य भगवान शिव म्हणाले, 1000 वर्ष मी एकदा तपाला बसलो होतो आणि तपाला बसल्यानंतर एके दिवशी भगवान शंकराचं मन प्रक्षुब्ध झालं आणि त्यावेळी माझ्या मनात आले की सर्व लोकांवर उपकार करणारा, स्वतंत्रपणे वागणारा मी परमेश्वर आहे। आणि डोळे उघडले, लीलावश झालो आणि जसे मी डोळे उघडले तसं त्या डोळ्यातून अश्रू पडले आणि जे अश्रू पडले तेच स्थावर भाव घेऊन रुद्राक्ष तयार झाले। वृक्ष लक्षात आलं ना? रुद्र भगवान शिव, अक्ष म्हणजे डोळा, रुदन रडल्यातून, डोळ्याच्या अश्रूतून जे निर्माण झाले ते रुद्राक्ष। आणि भगवान शंकराने ते रुद्राक्ष काशी, लंका, अयोध्या, मलय पर्वत अशा अनेक ठिकाणी रुद्राक्षांचे वृक्ष उत्पन्न केले, म्हणजे अनेकांना त्याचा फायदा व्हावा। भगवान शंकरांचे रुद्राक्षाचे आजही झाड पाहिले का कोणी रुद्राक्षाचं? वा, इथे गोवर्धनेश्वर मंदिर आहे तुमच्या गंगापूरच्या बाजूला एका नदीच्या किनारी गोवर्धनेश्वर महादेवाचे मंदिर आहे। मी एकदा दोनदा गेलो होतो तिथे, ते एक अपंग स्वामी राहायचे, तर तिथे रुद्राक्षाचे झाड आहेत, म्हणजे कोणी बघितलं नसेल तर मग मला सांग। आणि त्या रुद्राक्ष पांढरी, लाल, पिवळी आणि काळी। वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।